शेतकरी खूप आशेने अशा पद्धतीने कांदे साचवतो। आमच्याकडे तर चाळही नव्हती, पण आम्ही ती फक्त कांद्यांसाठी 15,000 रुपये खर्च करून घेतली, कारण का यावर्षी कांदे चांगले होतील तर नवीन चाळ करू। नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे बघू शकता तुम्ही, आज आम्ही कांदा चाळचा खूप वास येत होता। जे कांदे आम्ही साठवलेले होते त्याचा वास येत होता, म्हणून आम्ही आज कांदा चाळ फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता आमची ही कांद्याची चाळ मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करते। जाऊ दे, अशी दाखवून देते बघा। आम्ही साधी आणि सिंपल अशी ही कांद्याची चाळ केलेली आहे। तुम्ही बघू शकता बघा, याच्यात आम्ही 5 ट्रॅक्टर कांदे ठेवलेले आहेत आणि 3 पॅकेट केलेले आहेत। पण ते कांदे ठेवले आम्ही, पण आता त्यांचा आम्हाला असं वाटतंय वास येतोय आणि त्यामुळे आम्ही तो आता कांदा कसा आहे मध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने आम्ही कांदे साचून ठेवलेले बघा। तर जे आम्ही आधी कांदे साचून ठेवलेले होते त्यात एवढे सगळे एक बघा, एक बघू शकता तुम्ही, सगळे कांदे असे एवढे खराब निघाले। सो शेतकरीला खूप अपेक्षा असते की आपण कांदे ठेवले तर भाव वाढेल, भाव वाढले तर 2 पैसा कोणाचं देणं घेणं सुटेल। पण आता अशी वेळ आलेली आहे की देणं घेणं बिणं काहीच होणार नाही, कारण जो शेतकऱ्याने कांदा साचवलेला होता तो पूर्णपणे सडतोय आणि त्यामुळे कांदा चाळ भरून ठेवणं पण आता सोपं नाही, कारण कांदा चाळ भरून ठेवलं ती पण इतकी सडते की सांगता सोय नाही। हे कांदे खूप खराब झालेले। जेव्हा आम्ही 5 ट्रॅक्टर भरले आणि आम्हाला वाटायला लागलं की कुठेतरी वास येतोय, आता थोडेसे काढून बघावं, तर आम्ही ती चाळ काढली आणि भरायला सुरुवात केली। मला असं वाटलं होतं की एकही कांदा सडलेला निघणार नाही, कारण आम्ही सर्व निवडून आणि चांगले दिसणारेच कांदे टाकलेले होते, चांगले होते तेच कांदे टाकले होते। पण आता हे कांदे बघा कसे पूर्णपणे सडून गेलेले आहे, त्या कांद्यांना काही उपयोग राहिलेला नाही आहे। बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता कांदे कशा पद्धतीने किती खराब निघत आहे आणि शेतकरीला आता काहीच दुसरा पर्याय नाही, त्याने कांदे बी भरू नये असं वाटतं। जेव्हा आम्ही कांदे काढले तेव्हा 500-600 चांगले कांदे होते आणि ह्या वर्षी तर पावसाळाही ठीक नाही, दुबार पेरणीचं संकट आल्यासारखं आहे। हे बघू शकता तुम्ही, खूप खराब निघत आहे। 2 पाट्या खराब आणि 1 चांगले असे कांदे निघत आहे। आम्ही हे बघा भरून राहिलो, हे बघा, हे बघा किती कांदे काळे दिसून राहिले। देवा, शेतकऱ्याने काय करावं आणि कसं जगावं हेच कळत नाही।